नमस्कार, TV9 मराठीमध्ये आपल्या सगळ्यांचे स्वागत। मी निखिल आणि माझ्यासोबत आहे। आणि नमस्कार, मी सागर जोशी। आणि महत्त्वाची बातमी नाशिकमधून। नाशिकच्या पाथर्डी फाट्यावरील मतदान केंद्रावर ईव्हीएम मध्ये बिघाड झालाय। तब्बल अर्धा तास ईव्हीएम मध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने इथली मतदान प्रक्रिया खोळंबली आहे आणि ईव्हीएम मशीन सुरूच होत नसल्याने या मतदान केंद्रावर चांगलाच गोंधळ उडाल्याचं चित्र पाहायला मिळालं। अर्ध्या तासापासून ईव्हीएम मध्ये तांत्रिक बिघाड झालेला आहे। तर नाशिकमध्ये पाथर्डी फाट्यावरील मतदान केंद्रावर ईव्हीएम मध्ये बिघाड झालाय। तर ठाण्यामध्ये राजन विचारे यांनी मतदानाचा आपला हक्क बजावलेला आहे। राजन विचारे ठाण्याचे उमेदवार आहेत ठाकरे गटाचे आणि त्यांच्या विरोधात आहेत नरेश मस्की। त्यांनी आज सकाळीच आपला मतदानाचा हक्क बजावलेला आहे आणि आता राजन विचारे हे देखील मतदान केंद्रावर दाखल झाले। त्यांनी देखील आपल्या मतदानाचा हक्क बजावलेला आहे। ठाण्याची जागा ही शिंदे आणि ठाकरे यांच्यासाठी अतिशय महत्त्वाची।